रूल्स. सर, मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकासाठी तुम्ही फॉर्म भरला होता, मात्र तो फॉर्मच तिथपर्यंत पोहोचू दिला गेला नाही. काय नेमकं झालेलं आहे? मी इतर फॉर्म भरला होता. 21 तारीखच्या रात्रीच फॉर्म केला होता. 20 तारीखच्या रात्री फॉर्म केला होता. तो फॉर्म लगेच का भरला गेला नाही हा मला पहिला प्रश्न आहे. तो अनुत्तरित आहे. त्याच्यानंतर 22 तारीखपर्यंत 22 तारीखच्या 4:30ला मला कळलं की माझा फॉर्म भरला गेला नाही. का भरला गेला नाही तरी मला तसं काय ठोस कारण काही कळलं नाही मला. म्हटलं सगळं बोलणं झालं, काय झालं, मी आपला विश्वासावर मी शूटिंग करतोय, जाऊ दे. पण शेवटी मला कळलं 22 तारीखला की माझा फॉर्मच भरला गेलेला नव्हता. आता हे काय दबाव तंत्र आहे जे महामंडळात नवीन प्रकार चालू झाला आहे. दर नवीन निवडणुकीला एक वेगवेगळे संकट महामंडळ येत आहेत. त्यातलं हे एक संकट जे पहिल्यांदा आम्ही बघतोय. आणि इतक्या वर्ष पहिल्यांदा मी निवडणूक न लढवता मी घरी बसतोय. सर, तुम्ही दबाव बोलताय, काही राजकीय दबाव आणला जातोय का या सगळ्या मागे? असं आहे, कानावर आलं माझ्या की काही राजकीय दबाव आहे म्हणून. त्याची काही गरज नव्हती काय एवढ्या ह्या गोष्टीची. काही मिसअंडरस्टँडिंगसुद्धा असू शकेल, आय डोंट नो. मला ॲब्सोल्यूट माहीत नाही, कारण मी मुंबईत आहे, ते कोल्हापूरात आहे. असं मला काही सांगण्यात आलेलंच नाही आहे प्रॉपर. तर मला असं वाटतं काही मोठं कन्फ्युजन आहे. दबाव तर असणारच 100%, पण काहीतरी गोंधळ आहे. काही असो, पण असले प्रकार महामंडळात येता कामा नये. कारण गेल्या काही वर्षापासून महामंडळाचा भोंगळ कारभार सातत्याने समोर येते. तो या निवडणुकीच्या माध्यमातून कुठे सुरळीत होईल असं वाटत असताना हे सगळं आता तुमच्या समोर येते. हो, त्यासाठीच ना महामंडळाची इलेक्शन होते, निवडणूक लागते. तर बाबा या कोण निवडून यायचे ते या, लवकर या, निवडणूक करा आणि ते महामंडळ सुरू होते. आमच्या कलाकारांना जो काय न्याय देता येईल महामंडळातर्फे तो मिळू दे. पण ते राहिलं बाजूला. त्याच्या अगोदर जे सगळे घोडे गाढवावर बसून वेगवेगळी लोक तयार आहेत. अगोदरचे अध्यक्ष ते दरवर्षी नवा घोडा घेऊन तयार असतात. आणि झाली इलेक्शन काय संपलं, काय घेणं नसतं, काही घेणं नसतं. तुम्ही म्हणता की गेली 5 वर्ष भोंगळ कारभार बंदच आहे, थडगं आहे त्या महामंडळाचं, काहीच काम नाही. 7-8 वर्षात गेली जनरल बॉडी नाही आहे. जनरल बॉडी साठी कार्यकारिणीची मिटिंग नाही, कार्यकारिणी संचालक मंडळाची मिटिंग होती ऑफिसला, ती मिटिंग नाही आहे. तर जनरल बॉडी लांब राहिली. काहीही उपक्रम नाही, काय नाही. काय विचारा, कलाकारांना विचारा. मी नुसतं एकटं बोलत नाही. कुठेही जा, पुण्यात जा, तुम्ही कोल्हापुरात जा, नाशिकला जा, औरंगाबादला जा, मुंबईत जा, कुठेही विचारा महामंडळ जिवंत आहे का. आता इलेक्शन लागल्यामुळे सगळं जिवंत झालं आहे, सगळे जिवंत झाले. मतदार बिचारे आशेने सगळे आहेत आमचे कलाकार मतदार. अरे ह्या नवीन निवडणूक आली, आता तरी काहीतरी होईल, महामंडळाचं भलं होईल. पण हे राजकारण आणि दबाव तंत्र हे काय मी माझ्या कानावर आले. पण ह्या सगळी संकटं जाऊन महामंडळाची इलेक्शन सुरळीत हो, कोण नवीन अध्यक्ष यायचे ते येवो आणि महामंडळाचं चांगलं चालू दे, बस.